नमस्ते. आपल्या लुमिराईज थेरपी सेंटरची एक शाखा ओझरमध्ये गेल्या 9 महिन्यापासून आहे आणि इथं जसे थेरपी सेंटर चालू झालं तसे भरपूर आई बाबा या ठिकाणी ठीक होऊन गेलेले आहेत. कित्येक लोकांचं गुडघ्यांचं ऑपरेशन कॅन्सल झाले, शुगरची गोळी बंद झाली, मूतखड्याचा त्रास कमी झाला आहे आणि त्यातलाच एक फरक सांगण्यासाठी आज मी संगमनेरे ताईंना ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर संगमनेरे ताईंना काय फरक पडला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. तर एकदा त्या ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. नमस्ते ताई. नमस्ते. ताई तुमचं नाव सांगा पूर्ण. माझे नाव मोनिका प्रशांत संगमनेरे. कुठून येत आहे तुम्ही? मी ओझर पंचवडनगर. इथं किती दिवस झाले तुम्ही येत आहे? मला येऊन 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. इथे येण्यापूर्वी काय काय त्रास होते तुम्हाला? माझे पिरियड्स रेग्युलर येतात. त्यात मला मूतखड्याचा पण त्रास होता. म्हणजे माझा 5.5 mm इतका खडा होता. सोनोग्राफीमध्ये ते निदर्शनात आलेलं. डॉक्टर वगैरे केलेले पण मग तो खडा काही व्यवस्थित पडलेला नाही. 8 दिवसांमध्ये मी जॉईन केल्यापासून मला 3ऱ्या दिवशीपासून उठता यायला लागलं, जे की मला अगोदर उठता पण येत नव्हतं. सरळ झोप होती. कमरेत खूप त्रास व्हायचा, दुखायचं खूप. नंतर जसं मी थेरपी जॉईन केली 3ऱ्या दिवशीपासून मी सरळ उठते. त्यात लघवी वाटे माझा खडा पण पडून गेला, की जेणेकरून मला आता कुठला त्रास जाणवत नाही. म्हणजे 5.5 mm मूतखडा वारंवार लघवी येऊन तो पडून गेला. म्हणजे ताईंना उठायचं म्हटलं तर एका कुशीवर होऊन उठावं लागायचं, खूप वेदना व्हायच्या. पण आता थेरपी चालू करून 3च दिवस झाले आणि 3 दिवसामध्ये त्यांना सरळ उठता यायला लागलं आणि आज ताईंना जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत आणि ते कंटिन्यू करतायत. मग ताई आणखी काय त्रास होते तुम्हाला? आणखी PCODचं ते रिपोर्ट वगैरे केले नाही आहे, पण बाकीचे माझे रिपोर्ट्स नॉर्मल होते. आता PCODचाच त्रास आहे असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की आशा आहे की या थेरपीद्वारे तो क्लिअर होईल. PCODचा त्रास आहे ताईंना, परंतु खूप त्यांचं वेट पण वाढतंय हळूहळू करून. आपली थेरपी त्यांनी चालू केलेली आहे तर त्यांना 100%पैकी 60% फरक पडलेला आहे. ताईंचा मूतखड्याचा त्रास, कमरेचा त्रास, झोपेतून उठल्यावरच्या वेदना व्हायचं त्या वेदना, त्या सगळ्याला खूप चांगला फरक पडलेला आहे. आणि नक्कीच महिन्यानी ज्यावेळेस ते PCOD चेक करतील तर PCODचा त्राससुद्धा त्यांचा क्लिअर जाणवेल त्यांना. तर ताईंना खूप चांगला असा फरक पडलेला आहे. तर ताई तुम्हाला आभार मानायचे असतील तर कोणाचे मानाल? लुमिराईज थेरपीचे. आणि नक्कीच हे लुमिराईज थेरपीनं ज्यांनी बनवलं असेल त्यांचे तर मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळेच ही लुमिराईज कंपनी आपल्याला मिळते ना. असे खूप चांगले रिझल्ट आपल्याला अनुभवता येत आहेत. तर तुम्हाला ह्या इथल्या आईबाबांना जर काय सांगायचं असेल तर काय सांगाल? सांगायचं एकच आहे की प्रत्येकाला आजारपण हे सांगून काही येत नाही. प्रत्येकाने थेरपी जॉईन केल्यानंतर ती रेग्युलर करा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. तुम्ही 1 दिवस येणार, नंतर येणार नाही, 4 दिवस येणार नाही, त्याच्यानंतर पुन्हा तुमचं दुखायला लागेल. तुम्ही जर रेग्युलर केलं तर मला नाही वाटत की तुमचं काही दुखणं तुम्हाला नंतर जाणवेल. आणि प्रत्येक वेळेस असं नाही होत की 2 दिवस केले मग आपण बरं वाटलं मग आपल्याला नंतरनं बरंच वाटेल. त्याचं एक काहीतरी लिमिटेशन असतं कोर्सचं, ते तुम्ही रेग्युलर कंप्लीट करा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवेल. आणि ह्या थेरपीद्वारे तर मला नाही वाटत की नंतर काही आजार होण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला काही इतर दुखणे किंवा आजार जाणवू शकेल असेल. तुम्ही नक्कीच व्यवस्थित रेग्युलर या, जॉईन करा. आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्ट ही गोळ्या औषधांद्वारे क्लिअर नाही होणार, त्याला आपले शारीरिक व्यायाम पण गरजेचे आहे, जे की इथे घेतले जातात. ते प्रत्येकाने करा, एकदम असं उत्साहाने करा, की जेणेकरून तुमच्यात एनर्जी जाणवेल आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला असं आरोग्य सुधारणा करू शकाल.